रिसोड तहसील कार्यालयात राजकीय पक्षांची आढावा सभा। रिसोड व मालेगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे तालुका प्रमुख प्रतिनिधी यांचे उपस्थित व उपविभागीय दंडाधिकारी देवकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांची उपस्थितीत रिसोड विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा प्रतिनिधी यांना विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करावयाचे असल्यामुळे दिनांक 20 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता तहसील कार्यालय रिसोड येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये रिसोड मतदारसंघात कोणकोणत्या ठिकाणी मतदान केंद्र वाढवण्यात आले व मतदारांची वाढलेली संख्या बघता जागेवरच्या इतर बूथमध्ये मतदारांची संख्या वाढलेली वर्ग करण्यात आली व कोणत्याही बूथवर मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ लागू नये यासाठी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण कसे झाले याबाबत सर्व माहिती रिसोड मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी तसेच देवकर मॅडम यांनी तशी माहिती दिली। सर्व माहिती राजकीय पक्षांना माहिती असावी व मतदारांपर्यंत याबाबत पोहोचवा त्या उद्देशाने निवडणूक विभागाकडून सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांना माहिती देण्यात आली। यावेळी नारायण आरू शिवसेना तालुका प्रमुख उभाटा रिसोड सय्यद अकील वंचित बहुजन आघाडी गजानन नखाते फैयाज अहमद नामदेव बोरुडे राष्ट्रीय काँग्रेस गजानन देशमुख संजय देशमुख भाजपा इत्यादी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व निवडणूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।